श्रीराम समर्थ. शेगाव ग्रामी वसले गजानन, स्मरणे तयांच्या हरतील विघ्न. म्हणून स्मरा अंतरी सद्गुरुला, नमस्कार माझा गुरु गजाननाला. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रोते हो नमस्कार. संत गजानन महाराज 19व्या शतकातील एक दिव्य, तेजस्वी, तपस्वी, अजाणबाहू, तपोनिष्ठ, योगनिष्ठ, दिगंबर विभूती. या दिव्य विभूतीचा सहवास लाभलेले सगळेच जीव धन्य झाले, धन्य झाले. अहो, सहवास लाभलेले तर धन्य झालेच, पण ही विभूती समाधीस्थ झाल्यानंतरही जे जे भाविक भक्त या विभूतीच्या दिव्य अनुभूती प्राप्त करण्याकरता या विभूतीला शरण गेले ना, त्या प्रत्येकाला एक दिव्य अनुभूती त्या ठिकाणी प्राप्त झाली. मंडळी, स्वामींच्या समाधी ग्रहणानंतर तब्बल 29 वर्षानंतर गजानन विजय ग्रंथ निर्मितीला सुरुवात झाली. संत कवी दासगणू महाराजांची स्वारी प्रथमतः दर्शनाकरता स्वामींच्या समाधीजवळ ज्यावेळेला गेली ना, त्या दिव्य महात्म्याच्या समाधीतून निघणाऱ्या लहरींच्या जाणीवेतून संत कवी दासगणू महाराजांच्या मुखातनं उद्गार निघाले हो. सतेज दुसरा रवी, हरी समान ज्याचे बल, वशिष्ठ सम सर्वदा, तदीय चित्त ते निर्मल. असे असुनिया खरे, वरी वरी पिसा भासतो, तया गुरु गजानन प्रती सदा गणू वंदितो. डोळ्यांना घळघळ घळघळ प्रेमाश्रूंचा पूर आला. स्वामींच्या दिव्य अनुभूतीच्या स्पर्शातून संत कवी दासगणू महाराजांनी प्रासादिक असा गजानन विजय ग्रंथ निर्माण करायला सुरुवात केली. रोज एक अध्याय लिहायचा. संध्याकाळी आलेल्या भाविकांना तो अध्याय वाचून दाखवायचा. दिव्य विभूती, दिव्य अलौकिक तेजाची प्रचिती घेतलेल्या भाविकांनी तो अध्याय ऐकला ना, समाधान वाटायचं. महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्यांच्या जीवनामध्ये कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक व्यथा दूर होऊन एक आध्यात्मिक स्थैर्य प्राप्त केलेल्या भक्तांच्या अनुभूती ऐकल्या की मन प्रसन्न होऊन जातं. मंडळी, महाराज असताना अनेक सिद्ध कोटीचे संत त्यांना भेटून तर गेलेच, पण महाराजांनी समाधी घेतल्यानंतरही आताच्या काळामध्ये विश्वनाथ बाबा काय, नाना महाराज तराणेकर काय, पाटील बाबा धुळगावकर काय, यांनी ज्या वेळेला समाधीजवळ प्रवेश केला ना, त्यावेळेला ही मंडळी भावविभोर होऊन गेली. एका तरंग स्थितीमध्ये हे महात्मे निघून गेले. अनेकांना यांना सांभाळावं लागलं. समाधीजवळ बराच वेळ त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भास होत असताना या महात्म्यांनी आपल्या अनेक अनुभूती भाविकांना सांगितल्या. अहो, या दिव्य विभूती म्हणाल्या, महाराज मंदिरातच फिरत आहेत. या दिव्य अनुभूतीतून परतल्यानंतर हे महात्मे समाधीस्थ झाले. मंडळी, जपसिद्ध श्री लिंगनाथ महाराज, ज्यांना गोरक्षनाथ आदिशक्ती मुक्ताबाई यांनी साक्षात्कारी अनुभव दिला, यांनी सांगितलंय की महाराज म्हणजे कलियुगातील श्री गणेशाचा शेवटचा विग्रह अवतार आहे. मुद्गल पुराणामध्ये गणेशाची 12 नावं आलेत. त्यामध्ये द्वादशंतु गजाननः, 12वं हे गजानन असं नाव प्राप्त झालंय. अहो, प्रत्यक्ष कल्पतरूप्रमाणे विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र, मोक्षार्थ्याला मोक्ष देणाऱ्या या दिव्य महात्म्याच्या कृपादृष्टीतून तुमच्या माझ्यासारख्या भवसागरामध्ये अडचणींमध्ये सापडलेल्याला आधार आणखीन काय पाहिजे सांगा मला.
आपण दिव्य गजानन विजय ग्रंथ अनेक वेळा वाचन केला असेल. संत कवी दासगणू महाराज ज्यांचं आयुष्य अखंड भगवत चिंतनामध्ये निघून गेलं, त्यांच्या अध्यात्माच्या एका परिपक्व अवस्थेमध्ये निर्माण झालेला हा गजानन विजय ग्रंथ अनेकांच्या अनुभूती विदित करत असताना दासगणू महाराजांच्या आध्यात्मिक दृष्टीतून, आध्यात्मिक अनुभूतीतून, महाराजांनी दिलेल्या जाणीवेतून निर्माण झालेल्या अनेक मनोगतांनी हा सिद्ध असा ग्रंथ तुमच्या माझ्याकरता आदर्शभूत म्हणून प्राप्त झालेला आहे. महाराजांच्या अनेक लीला या निमित्ताने तुमच्या माझ्या ऐकण्यात वाचण्यात येत आहेत. हे वाचत असताना, ऐकत असताना अनेक वेळा मनामध्ये येतं आहे की महाराज ज्या वेळेला होते त्यावेळेला ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला, महाराजांचा संवाद लाभला, महाराजांनी दिव्य ज्ञान त्यांना दिलं, या ज्ञानाचं आपणही चिंतन मनन केलं पाहिजे, आपणही अनुकरण केलं पाहिजे. महाराजांचा एकूण एक शब्द आपल्या जीवनामध्ये आचरणात आला पाहिजे. या गोष्टीचा मागोवा घेत असताना प्रासंगिक रूपाने महाराजांनी जे दिव्य ज्ञान अनेक भक्तांना दिलं त्यावर चिंतन करून आपल्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. गणेशाला, शारदेला, कुलदेवतेला, संतांना, भगवंताला, गजाननाला वंदन करून या चिंतनाला सुरुवात करूया. सुरुवातीला संत कवी दासगणू महाराज भगवंताबद्दल एक विशेष ओवी वापरतात. देवा, तुझ्या कृपेने हे सगळं सिद्ध होणार आहे, तुझ्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण होणार आहे, तुझ्या कृपेने हे चिंतन पूर्ण होणार आहे. तुझी कृपा प्राप्त करायला खूप काही लागतं का? त्यावेळेला दासगणू महाराज त्या कृपेची थोरवी गाताना म्हणतात, मंडळी, ते आपण अवश्य लक्षात ठेवूया. तुझी कृपा व्हावया जाण, नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करीसी. भगवंत इतका दयाळू आहे, भगवंताची कृपा प्राप्त करायला धनाचं प्रयोजन अजिबात लागत नाही. अनन्य भक्तीने शरण जाणाऱ्याला संतांची, भगवंताची कृपा नक्की प्राप्त होतेच. दासगणू महाराज संतांविषयी अजून विशेष म्हणताना सांगतात, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. मोक्ष देणारे, वैराग्याचा अथांग सागर असलेले प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती म्हणजे हे संत आहेत. अहो, संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभुद हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दासगणू महाराज इथे सांगतात की आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. जो संतांना शरण गेला, संतांची महती, संतांच्या कृपेच्या कृपादृष्टीची ही महती आहे की आजपर्यंत त्यांना जो शरण गेला त्यांना कधीही संतांनी दगा दिला नाही. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, ईश्वरी तत्वाकडे जाण्याचे रस्ता दाखवणारे हे प्रमुख वाटाडेत. अहो, संत हेच रोकडे, अमोल ज्ञानाचे ते गाडे, भरले असतील प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, सगळ्यात महत्त्वाचं, संतांची कृपा प्राप्त करण्यासाठी संतांच्या आशीर्वचनाचा आधार, संतांच्या वचनांचा जीवनामध्ये तंतोतंत पालन करणाऱ्याच्या अवस्थेमध्ये काय होऊ शकतं म्हणतात महाराज की संतचरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांते. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. या गजाननाचं चरित्र ऐकण्याकरता सिद्ध व्हा. मंडळी, अहो, या भरतखंडामध्ये अनेक परीचे संत झाले. ही पर्वणी इतर कुठेही प्राप्त झालेली नाही. संतांच्या चरणाची सेवा प्राप्त करायची असेल तर त्याबद्दल म्हणतात, जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण. मंडळी, संत श्रेष्ठ दैवाहून ये विषयी शंका नसे. संत हे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेच. संतांच्या धोरणाबाबत ते काय म्हणतात? खऱ्या संतांचे धोरण
न कळे कुणा लागून. संतांच्या मनात केव्हा काय येईल, संत काय करतील, हे कुणी सहज रूपाने काही सांगू शकत नाही. बरं, हे महापुरुष, या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा, इतिहास दृष्ट्यानं लागे की. असं म्हणतातच, संतांचं कुळ, नदीचं मूळ शोधायला जाऊच नये, त्याच्या सहवासाचा आनंद घेत राहावा. उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, हो, ब्रह्माचा ठावठिकाण कुणाला कळणार नाही, फक्त ब्रह्म्याला पाहून जीवनामध्ये आनंद घ्यायचा, त्याचा निश्चय करायचा. तेजमान हिरा, त्याचं तेज पाहायचं, त्याच्या तेजामध्ये आनंदी राहायचं. तिथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. त्यामुळे संतांचा ठाव ठिकाणा शोधात बसण्यापेक्षा संतांच्या कृपेमध्ये आनंद घेत राहायचा. अशाच या संतांच्या तोडीचा एक संत श्री गजानन महाराज, या महाराजांची स्वारी शके 1800 भितरी वऱ्हाड प्रांतातल्या खामगाव तालुक्याच्या शेगाव गावामध्ये माध्यान्नीच्या समयी प्रगट झाली. अयोनी संभव हा अवतार माघवद्य सप्तमीच्या दिवशी माध्यान्नीच्या समयाला देवीदास पातुरकरांच्या घरासमोर प्रगट झाला. पातुरकरांच्या घरी त्या दिवशी ऋतुशांती होती. घरामध्ये अन्नदान झालेलं होतं. उष्ट्या पत्रावळींचा ढीग रस्त्यावर टाकलेला होता. या पत्रावळीच्या ढिगासमोर स्वामी गजाननांची स्वारी प्रगट झाली. हातामध्ये एक कच्ची चिलीम, पाणी प्यायला एक भोपळा, कोणती बाकी उपाधी जवळ नाही. अंगावर एक जुन्या पुराण्या कापडांची बंडी घातलेली होती. पण तेजस्वी दिगंबर मूर्ती, नासाग्री दृष्ट, शांत मुद्रा, अंगावरती तपोबल झळकत होतं. या पत्रावळीच्या समोर बसून या पत्रावळीचे एक एक शीत मुखामध्ये घालत होते. कशा करता हो मंडळी? दासगणू महाराज म्हणतात, ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी, केवळ निज लिलेने, शीत पडल्या दृष्टी प्रत, ते मुखी उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळावया. ही कृती त्यांची एवढ्या करता होती. अन्न परब्रह्म आहे हे कळलं पाहिजे. संतांची एक छोटी छोटी कृती सुद्धा जीवनाच्या एका दिव्य अलौकिक तत्वाची प्राप्ती करून देती. हे कळेल तो भाग्यशालीच हो. दासगणू महाराज म्हणतात, कशासाठी ते सुद्धा, का की गरजोनी सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती, उपनिषदा ठाई झाली असे. उपनिषदातलं तत्वज्ञान प्रगट करण्याकरता, उपनिषदातलं एवढं मोठं तत्वज्ञान सामान्य जनाला कळण्याकरता महाराजांनी हे कृतीतनं करून दाखवायचं ठरवलं. सांगायचं नाही, कृतीतनं करून दाखवायचं. ती कृतीसुद्धा काही उष्टेच्या पत्रावळी पडलेल्या होत्या, त्यातला एक अन्नाचा दाणा खात होते. का मंडळी? अन्न हे म्हणजे फक्त काही पोट भरण्याचं साधन नाही आहे, तर पृथ्वीवर राहणारे सगळे जीव अन्नापासून उत्पन्न झालेले आहेत. अन्नामुळेच जगतात, अन्नातच विलीन होतात. अन्न मिळाले नाही तर कोणीही प्राणी जिवंत राहू शकत नाही. जे जीव आहेत त्यांना जगणं अशक्य आहे. वनस्पती, वृक्ष, जीवमात्रांना जगायला अन्नच लागतं. जमिनीतून मिळणारं अन्न बंद झालं तर तेही जगू शकणार नाही. वनस्पती, पृथ्वीतत्व, वायुतत्व, आकाशतत्व, जलतत्व यातून निर्माण झालेले प्रत्येक जीव हे अन्न खाऊनच जगतात. उपनिषदात सुद्धा अन्नाची महती सांगितलेली आहे. अन्न केवळ आहार हाच विचार नसला पाहिजे. कोणता आहार? ज्यांनी आपलं आरोग्य, मन सुव्यवस्थित राहील. आजकाल याचा विचारच राहिलेला नाही हो. अन्न म्हणजे फक्त जिभेचे चोचले पुरवायचे, पोट भरायचं म्हणून त्या अन्नाकडे बघितलं जातं. नाही हो. अन्न पूर्ण ब्रह्म आहे, ज्यापासून जीवसृष्टी तर चालणारच आहे, पण बुद्धी, तेज,
या सगळ्या गोष्टींची निर्मितीसुद्धा अन्नापासूनच होती. त्या अन्नाचा मान राहिला पाहिजे याकरता महाराजांची स्वारी एक एक शीत उचलून खायला लागली. ही महाराजांची लीला सर्वप्रथम पाहिली बंकटलाल अग्रवाल, दामोदर पंत कुलकर्णी. हे पाहिलं, दोघंही विचार करायला लागले. हे सगळं आश्चर्यचकितच दृश्य आहे. अहो, अन्नार्थी जर असता तर मागून घेतलं असतं की मला जेवायला द्या. बरं, देवीदासजी पण सज्जन आहेत, त्यांनीही सहज याला अन्न दिलं असतं. कारण जे सुज्ञ लोक आहेत ते द्वारी आलेला याचक, लावी ना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरोणी यांच्या या. ही ओळ फार महत्त्वाची मंडळी. दाराशी माध्यान्ह काळेला आलेला याचक गुरुचरित्रात सुद्धा वर्णन आलेलं आहे. माध्यान्ह काळी दाराशी कुणीही येवो, आपल्याकडनं यथाशक्ती दान घडलंच पाहिजे. तो विन्मुख जाता कामा नये. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, अहो ते भामटे आहेत, ते खोटे आहेत, ते असे आहेत, ते तसे. कसेही असो, दुपारी माध्यान्ही त्यांनी मागितलं ते देऊ नका, पण आपल्याला जे शक्य आहे ते दिल्याशिवाय त्यांना जाऊसुद्धा देऊ नका. या दोघांच्या मनामध्ये विचार सुरू झाला, खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी, आईसी व्यासाची वैखरी, बोलली आहे भागवतात. दोघांनी विचार केलं, पाहू तरी हा काय करतो. मंडळी, भाग्य या दोघांचं. या रस्त्याने हजारो लोक गेले, पण या दोघांशिवाय कोणाच्याही दृष्टीलाही कृती पडली नाही. खरंच काही योग हो. दासगणू महाराज म्हणतात, हिरे गाऱ्या एका ठाई, मिसळल्या असती जगाठाई, पण पारखी तोच निवडून घेई ज्याचा योग आहे. जो रत्न पारखी आहे ना, तोच गार टाकून हिऱ्याला पारखून घेतो. ही कृती पाहून या दोघांनाही राहवल्या गेलं नाही. बंकटलाल अग्रवाल पुढे झाले. त्यांनी विचारलं, महाराज, या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना, क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. महाराज, भूक लागली का, तुम्हाला अन्न आणून देतो. मंडळी, महाराजांनी बोलले तर काही नाही, पण पाहिलंय नुसतं ते दिव्य रूप. दासगणू महाराज म्हणतात, सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे, निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला, चिंती संतोष पावून या. तेवढ्यामध्ये देवीदास बुवांना ह्यांनी सांगितलं, अहो, दाराशी तुमच्या कोण आलंय बघा, एक पात्र वाढवून घेऊन या. देवीदासांनी पक्वानांनी भरलेलं पात्र आणून ठेवलं. स्वामींची स्वारी जेवायला बसली. सगळे पक्वान्न एक केले, खायला सुरुवात केली. ही त्यांची कृती या दोघांना आणखीनच अंतःकरणाला विशेष चैतन्य देऊन गेली. या दोघांनी पाहिलं, काय भाग्य आहे आपलं की आज असा योगी आपल्याला पाहायला मिळाला. हात जोडून उभं राहिले, मनामध्ये विचार करायला लागले. माध्यान्हीच्या समयला खाली तापलेली जागा आहे, वरती डोक्यावर रख 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 ऊन लागतंय. पाखरंसुद्धा झाडाच्या आश्रयाला जाऊन बसले. अशा भर उन्हात हा आनंदात बसलाय, हा ब्रह्मच आहे. पोटभर जेवण झालेलं पाहिलं. दामोदर पंत कुलकर्णी समोर आले. महाराज, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. महाराजांनी वर पाहिलं, हसले. एक वाक्य म्हणाले, महाराज, तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे, तुम्ही आम्ही भेद येथ नाही उरला यत्किंचित. खरं ब्रह्मज्ञान एका क्षणात महाराजांनी त्यांना सांगून टाकलं. तुम्ही नाही, मी नाही, इथे वेगळं काहीच राहिलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा जगाचा व्यवहार मात्र आचरण केला पाहिजे. या देहाने अन्नभक्षण केलं आहे ना, ठीक आहे, पाणी द्या आणून. हे ऐकल्यावर दोघांना आनंद वाटला. दोघं जण पाणी आणण्याकरता गेले. दामोदर पंतांनी पाणी आणलं. इकडे शेजारी विहिरीच्या हाळ होता, जनावरांना पाणी पिण्याकरताची जागा. महाराजांची स्वारी गेली आहे. भरभर ओंजळीने गट 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 पाणी पिलं. तृप्तेचे ढेकर दिले.
तेवढ्यामध्ये पंत पळत आले आणि पंत बघतायत, महाराज 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 थांबा, ते पाणी पिऊ नका, ते जनावरांना प्यायच्या उपयोगाचं आहे. मी थंड पाणी आणलंय, निर्मळ आहे, थंडगार आहे, वासित केलेलं आहे वाळा घालून. महाराजांनी पाहिलं, अहो हे सगळं व्यवहाराच्या दृष्टीने आहे. तसा जर विचार केला तर हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढुळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. ब्रह्मज्ञान एका क्षणात सांगून टाकलं. या दोघांचं खरंच भाग्य हो. दर्शन तर झालं, पण झाल्याबरोबर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. ब्रह्मज्ञान काय मंडळी, खरं जर पाहिलं तर ह्या चराचरामध्ये ब्रह्म व्याप्त आहे. गढूळ निर्मळ वासित असं काही भेद नाही आहे. पाणी ते ब्रह्मच आहे, निर्मळही तेच आहे, गढूळही तेच आहे, सुवास म्हणताल तर तोहीच आहे, कुवास हे सुद्धा त्याचंच रूप आहे. बरं, पिणाराही त्याच्यापासून वेगळा नाही आहे. पण हे सगळं ईश्वराची लीला आहे, म्हणून हे सगळंच चाललं आहे. हे कळण्याकरता मात्र ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. इतक्या सहजासहजी हे पटत नाही. हे पटण्याकरता ही संतांची विशेष कृपाच पाहिजे. महाराज म्हणले, त्या ब्रह्माचा विचार करण्याचं सोडून, त्या ब्रह्मतत्वाचा विचार करण्याचा सोडून व्यवहारामध्ये मन गुंतवून टाकलं. याचेच करा सदा मनन, तुम्हाला मला कायम उपदेश करता कशापासून जग झाले. महाराजांचा हा दिव्य उपदेश लक्षात घ्या मंडळी. आपण कुठून आलो आहे, आपण इथे कशा करता आलो आहे, आणि आपण इथून कुठे जाणार आहे. कुठेतरी दिवसभरामध्ये काही वेळ या विचाराकरता आपण दिलाच पाहिजे. मी कोण आहे? हात पाय कान नाक डोळे हे तर मी नाही आहे. हे माझं बघण्याचं साधन आहे, ऐकण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, राहण्याचं साधन आहे. पण मी कोण आहे? हा जो डोकावून पाहतोय तो मी कोण आहे? हे ब्रह्मतत्व काय आहे? कशापासून जग झाले याचा विचार करा. हे ऐकल्याबरोबर या दोघांच्या कानावर ही दिव्य ज्ञान पडल्याबरोबर या दोघांनी साष्टांग नमस्कार घातला. अनन्य भावे समर्थांच्या चरणावर लोळायला तयार झाले. महाराजांनी यांच्या मनातला हेत झाला. क्षणातून महाराजांची स्वारी ज्या ठिकाणून अदृश्य झाली. अदृश्य झाल्यानंतर पुढे कशा प्रकारे वेगवेगळ्या कथाप्रसंग घडत गेला, आणि त्या कथाप्रसंगाच्या समयी जे जे कोणी भक्त महाराजांच्या सानिध्यात आले त्यांना एक दिव्य ज्ञान महाराजांनी कशा प्रकारे दिले आणि काय दिलं ते तत्त्वज्ञान क्रमाक्रमाने रोज एका अध्यायाच्या रूपाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आपल्या आप्त इष्ट मित्र जे कोणी आपल्याला असं वाटतं की ज्यांचं कल्याण व्हावं त्यांच्यापर्यंत हे ज्ञान प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.